पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंपरोधक स्टील डिझाइन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्टची सोय, 24 तास पाणी व लाईट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंगच्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियलचे, प्रत्येक हॉलला पीओपी, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था। संपर्क संतोष चिक्कोडे व महेश भम्मानगोळ। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीची उपमा दिली जाते, तिला दुर्गेच्या स्वरूपात पूजले जाते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवदुर्गांचा माहितीपट आपणासमोर नवदुर्गा विशेष या मालिकेद्वारे सादर करण्याचा जनगर्जना लाईव्हचा हा एक छोटासा प्रयत्न। येणाऱ्या प्रत्येक संकटरूपी महिषासुरावर मात करीत या नवदुर्गांनी आपले अस्तित्व समाजामध्ये सिद्ध केलेले आहे। या नवदुर्गांमधील आजची नवदुर्गा आहे सौ महानंदा संतोष चिक्कोडे। गडहिंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिक्कोडे यांच्या त्या पत्नी। एखादा पुरुष आंदोलन करीत असतो, समाजासाठी तो अहोरात्र झटत असतो, मात्र हे अहोरात्र झटणं आणि समाजसेवा करत असताना तो आपल्या कुटुंबासाठी किती वेळ देतो याचा कोणीच विचार करत नाही। मात्र त्याची अर्धांगिनी त्याच्या संसाराचा डोलारा समर्थपणे पेलत असते आणि तिच्या डोलारा पेलण्याच्या समर्थतेवरच तिच्या नवऱ्याची सगळी आंदोलनं आणि समाजकार्य बिनदिक्कतपणे पार पडत असते। एखादा पुरुष शांत डोक्यानं एखादं काम करतो ते त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या असलेल्या स्त्रीच्या जोरावरच, मग ती स्त्री त्याची आई असो किंवा पत्नी। त्यांचा पाठिंबा हा त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारा असतो। आजची आपली नवदुर्गा महानंदा ही देखील अशीच आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे। घराला घरपण फक्त बायकोमुळेच येतं हे वाक्य मला सारखं कानावर पडायचं, पण ज्यावेळेला माझं लग्न झालं या गोष्टीची अनुभूती मला मिळाली। त्यात आमची आई नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी घरची तिच्यावरच पडली। माझ्या बहिणी 4 बहिणी आहेत, त्यांचं येणं जाणं, आपलं घरातलं काम, तसं लग्नानंतर मला पहिली मुलगी झाली, थोड्या दिवसांना दुसरी मुलगी झाली, त्या बाळांना सांभाळायचं काम तिने केलं। तेव्हा माझं मोबाईल दुकान होतं, तेव्हा अतिशय हलाखीत आणि कष्टात मी असायचो। त्यानंतर मी ह्या मोबाईल व्यवसायातून हळूहळू रिअल इस्टेट मध्ये एक एजंट म्हणून पदार्पण केलं आणि माझा प्रामाणिकपणा आणि माझ्या व्यवसायाची जिद्द मला पुढे घेऊन गेली आणि एका साध्या रिअल इस्टेटचा एजंटचा मी एक मोठा बिल्डर म्हणून नावलौकिकाला आलो। माझ्या व्यवसायात मला माझ्या बायकोचा पूर्ण सहयोग राहिला। वेळोवेळी मला तिनं अतिशय चांगली मदत केली, त्यामुळे मी एक बिल्डर व्हायला मला काही अडचण आली नाही। चंदगड तालुक्यातील सरोजिनी आणि अण्णासाहेब वाडेकर यांची ही कन्या। तिचे वडील तलाठी होते, पण मोठं कुटुंब असल्यानं घरची परिस्थिती बेताचीच होती। महानंदाने आपल्या 12वी नंतरचे BA इकॉनॉमिक्सचे शिक्षण नेसरी महाविद्यालयात घेतले। गारगोटी येथील शाहू सुविधा केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटरचे काम करीतच तिने आपले शिक्षण घेतले। तिला शिकून वकील व्हायचे होते, पण 5 भावंडांचे शिक्षण घ्यायचे असल्याने लॉच्या 2ऱ्या वर्गाला असतानाच तिच्या वडिलांनी गडहिंग्लज येथील धान्य दुकानदार आप्पासाहेब चिक्कोडे यांचा मुलगा संतोष चिक्कोडे याच्याशी तिचे लग्न लावून दिले। संतोषला 4 बहिणी, वडील नसल्याने त्याची ही घरची परिस्थिती हलाखीचीच होती। पण महानंदाने आपले करिअर करण्याचे स्वप्न बाजूला ठेवून संतोषचा संसार नेटकेपणाने चालविला। संतोष देखील हरहुन्नरी होता। व्यापार करीतच त्याने आपले BAचे शिक्षण पूर्ण केले होते। त्याने वेगवेगळे व्यवसाय केले, पण त्याला यश मिळत नव्हते। महानंदाने लग्नानंतर त्याला खंबीर साथ दिली आणि संतोष लहान लहान बांधकामाची कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागला। त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याच्या पूर्व आराध्य बिल्डर्सला त्याने अल्पावधीतच गडहिंग्लजमधील अव्वल बिल्डर्सच्या पंक्तीत नेऊन बसविले। संतोषला सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड होती।
आपल्या संघर्षाच्या काळातही त्याने ती आवड जपली होती. त्याच्या या कार्याच्या जोरावर गडहिंग्लजचे शिवसेना शहर प्रमुख पद संतोषला मिळाले आणि या पदाचे त्याने अक्षरशः सोने केले. शहर प्रमुख पद असूनही संतोषने संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यात शाखा काढीत शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच्या कार्य करण्याच्या धडाक्याने अल्पावधीतच गडहिंग्लजमधील युवकांचा तो आयकॉन बनला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शेकडो तरुण कार्यकर्ते म्हणून जॉईन झाले. उच्च शिक्षण घेऊन करिअर करायचे स्वप्न असलेल्या महानंदाने आपल्या स्वप्नाला मुरड घातली. आपले घर आणि संसार महानंदाने सुरळीत चालविला. पूर्वा आणि प्रीता या 2 मुलींचे शिक्षण, अभ्यास, पाहुण्यांची उठबस, सणवार यात तिने कुठेही खंड पडू दिला नाही. आज गडहिंग्लजमध्ये कुणावरही अन्याय झाला की लोकांना पहिली आठवण येते ती शिवसेना प्रमुख संतोष चिकोडे याची. पण हे सर्व तो नेटकेपणाने करू शकतो ते आपल्या पत्नी महानंदाच्या पाठिंब्याच्या जोरावरच. आज महानंदा हर्बल लाईफची वेलनेस कोच म्हणून पार्ट टाइम काम करते. इंटरनॅशनल गेस्ट स्पीकर होण्याची तिची तीव्र इच्छा आहे. आपल्या पतीला समर्थ साथ देणाऱ्या या सतीच्या लेकीला मानाचा मुजरा. म्हणजे त्यांना भरपूर समाजाची आवड आहे. निस्वार्थी वृत्तीने त्यांनी प्रत्येक काम स्वतः हातात घेतात, करतात, आनंदाने ते कडेपर्यंत लावतात. प्रत्येक व्यक्तीशी त्यांची मैत्री सहज होते, ती मैत्री कायम टिकते. कोणी अडचणीत आहे असं एक कॉल जरी त्यांना आला, रात्री असू दे, किती 12 वाजू दे, 2 वाजू दे, केव्हाही त्यांना फोन जरी वाजला तरी ते फोन हातात घेऊन बघणार, कोणाचा कॉल आलाय बघणार. अडचणीत असले तर उठून पटकन कपडे घालणार, ते निघणार. अडचणीत आहे म्हणून फोन केलं तर जेवणाच्या ताटावरून सुद्धा तो उठून पटकन त्या मदत करण्यासाठी ते निघून जातात. जे काम करतात ते मला सुद्धा आवडतं. मलाही अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करायला फार आवडतं. तर ते मदत करतात तर मी त्यांना सपोर्ट करते. तुम्ही जावा आणि त्यांना मदत करा, त्यातच मला समाधान मिळते. ते खूप चांगलं काम करतात, त्यासाठी माझा नेहमीच सपोर्ट राहील. प्रत्येक जण स्वतःच विचार करतात पहिल्यांदा, आणि तर माझे पती त्यांनी तसं कधी केलेलं नाही, तर मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. महिला नेहमीच स्वतः जबाबदारी घेतात, तर स्वतःच त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. तसं माझंही झालं. तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या, तर मला नंतर हे लक्षात यायला लागलं की मला स्वतःला जपलं पाहिजे. मी जर स्वतः हेल्दी आणि आनंदी जर असेल तर मी माझ्या फॅमिलीला आनंदी ठेवू शकते. लाईफ टाइम हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आज मी इथं काम करत आहे. महिलांनी फक्त चूल आणि मूल उमऱ्याच्या आत राहणं फक्त एवढंच मर्यादित राहू नये. प्रत्येक महिलांनी आपल्या नवऱ्याला जे काय काम करतात त्याच्यामध्ये जेवढं होता होईल तेवढं सपोर्ट करणे, घर सांभाळणे, मुलं सांभाळणे आणि त्यांना मदत करणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी भरपूर सपोर्ट करून आपण एक आदर्श एक गृहिणी म्हणून आपण तर हे राहिलंच पाहिजे. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडहिंग्लज. जनगर्जना लाईव्ह मध्ये जे नवदुर्गा मालिका सुरू आहे त्यामध्ये माझ्या पत्नीची निवड झाली. ही खरोखर अतिशय योग्य निवड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण मी जे आज समाजकार्य करतोय, माझा एवढा मोठा व्यवसाय सांभाळतोय, कारण माझी पत्नी माझं घर सांभाळते, माझ्या पोरांना सांभाळते, म्हणून मी बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांभाळतो. आणि जनगर्जनाच्या माध्यमातून लताताईंनी हा महिलांचं चांगलं संदेश लोकांच्या समोर पोहोचवण्याचं कार्य करत आहेत. लताताईंचं देखील काम हे अतिशय कौतुकास्पद आहे. गडहिंग्लजमध्ये काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडू दे, ते लोकांच्या समोर आणायचं काम त्या लताताई करत असतात आणि माझ्या भगिनी आहेत त्या, आणि त्यांच्या कार्यालाही मी शुभेच्छा देतो.